तुम्हाला माहीत आहे का 1984 मध्ये एक केस आली होती पॉझेशनची, ते सुद्धा आपल्या भारतातून। 17 वर्षाची सुमित्रा जी उत्तर प्रदेशात राहायची आणि तिचं लग्न झालं होतं, पण 1985 मध्ये तिला एक बिमारी होते आणि त्यामुळे ती एक दिवस आपल्या मृत्यूचा दिवस सांगते आणि ती तारीख सांगते 19 जुलै। आणि तुम्ही विश्वास नाही करणार, त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला। पण सरप्राइझिंगली ती आपल्या क्रियाक्रमाच्या वेळी आपोआप जिवंत होते। पण ह्यावेळी ती सुमित्रा नव्हती, ती स्वतःला शिवा म्हणून सांगायची आणि ती आपल्या घरच्यांना ओळखत सुद्धा नव्हती। तिची स्टोरी जेव्हा मॅच केली गेली तेव्हा कळालं, दिव्यापूर म्हणून एक गाव आहे जिथे एक मुलगी राहायची शिवा नावाची। तिला खूप वाईटरित्या मारून टाकलं होतं ज्या वर्षी सुमित्राची डेथ झाली होती। पुनर्जन्मानंतर सुमित्राच्या लाईफमध्ये खूप चेंजेस आले। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ती पूर्णपणे शिवा झाली होती, पण बॉडी सुमित्राची होती। आणि या घटनेची बातमी दैनिक भास्कर आणि इंडियन एक्सप्रेस वर्तमानपत्रात सुद्धा आली होती। अक्षरशः अंगावर काटा आला ही गोष्ट ऐकून।